नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याण स्टेशन बाहेर युवा काँग्रेसचे ओटचोर गद्दीछोड आंदोलन केले. युवा काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश सिंह यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या आंदोलनात युवा काँग्रेसच्या प्रभारी या सहभागी झाल्या होत्या. सदर स्वाक्षरी मोहिमेत कल्याणच्या स्थानिक नागरिकांनी लॉलीपॉप आणि गाजर दाखवत सह्या करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी भारताच्या लोकशाहीला मतचोरीचा मोठा धोका निर्माण झाला असून भाजप निवडणुकीत आयोगासोबत भागीदारी करून मत चोरी करत आहे. जनतेचे मत चोरी करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे होय. संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. अशा प्रकारे मत चोरी करून सत्तेवर येणे म्हणजे संविधानाचा अपमान होणे आहे. यासाठी आम्हाला कितीही आंदोलने करावी लागली तरी आम्ही करू, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी ओटचोर गद्दीचोर, गद्दार हे पर सरकार हे, मोदी हाय हाय अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आला. ओटचोरी थांबवा, लोकशाही वाचवा अशा प्रकारचे बॅनर झळकावून सह्यांची मोहीममध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले. राहुल गांधी यांनी ओटचोर गद्दीछोड ही मोहीम चालू केली आहे. या अनुषंगाने मतदानाच्या वेळेस प्रत्येक मतदाराचे आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. यावेळी काँग्रेसचे सचिन पोटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की देशाचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी 3 वेळा पत्रकार परिषद घेऊन भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून ज्या प्रकारे वोट चोरी करून पंतप्रधान व मुख्यमंत्री जे निवडून आले आहेत या विरोधात त्यांचा भांडाफोड करत जिल्ह्यात राज्यात प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची सह्यांची मोहीम राबवून देशातील जनतेला जागृत करावे व या अशा लोकशाही विरोधी घटकांचा विरोध करून लोकशाहीची मूल्ये जपली पाहिजेत, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले. कल्याण युवक काँग्रेसच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस मोहर चोपाणे, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला अध्यक्ष सौ कांचना कुलकर्णी, माजी नगरसेवक नवीन सिंह, महिला काँग्रेसच्या वैशाली वाघ, कोमल भोसले तसेच युवक काँग्रेसचे विमलेश विश्वकर्मा, विष्णू जाधव, शोहेक शेख, श्रेयस सिंग, अंकुश शिंदे, राजरत्न नेटकर, अरुण खान, अंगद, संदेश आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याची कल्पना आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या देशामध्ये वोट चोरी करून या देशाचे पंतप्रधान वोट चोरी करून कसे झाले त्याचा खुलासा त्यांनी केला होता. याच्यानंतर त्यांनी परत दुसरी पत्रकार परिषद घेऊन अजून 2 उदाहरणं 2 विधानसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं की या देशाचे पंतप्रधान वोट चोरी करून पंतप्रधान झालेले आहेत. मला असं वाटतं की गेल्या अनेक दशकांपासून इतिहासामध्ये जगामध्ये वोट चोरी करून झालेले जर पहिले पंतप्रधान असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. याचं कारण जो ईव्हीएम घोटाळा, जी नवीन वोटर जे त्यांनी या लोकसभेच्या दरम्यान ऍड केले किंवा अनेक ठिकाणी भाजपच्या मदतीने किंवा निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांनी या निवडणुका जिंकला, त्याचा निषेध आणि ही वोट चोरी लोकांच्या समोर आपण आणण्यासाठी राहुलजींनी आवाहन केले की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये वोट चोरी, वोट चोर गद्दीछोड हा नारा देऊन लोकांना त्यांचा जो वोटचा अधिकार आहे तो त्यांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी हे आम्ही करतोय. आजपर्यंत आपण बघितलं आपल्या देशामध्ये घरफोड्या होतात, दरोडेखोरी होते, बँक चोरी होते, सगळ्या चोऱ्या होतात, त्या पोलिसांमार्फत पकडल्या जातात. पण उंदराला मांजर साक्षी म्हणजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच जर वोट चोरी होत असेल तर ती लोकांच्या लक्षातच येणार नाही. पण माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी याचं पूर्ण भांडाफोड केलेला आहे. आणि कशी वोट चोरी आपल्या देशामध्ये होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वोट चोरी करून झालेले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशी वोट चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत. कारण लोकसभेमध्ये ज्या काँग्रेस पक्षाला 13 जागा मिळतात त्याच 6 महिन्याच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्ष फक्त 16 जागांवर येतो. हे याच्याशिवाय जगातला दुसरा आश्चर्य कुठला नाही. याच्यातनं आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये निवडणूक आयोग आणि भारताचे भाजपची सत्ता यांचं संगनमत करून हे सगळं चाललेलं आहे. वोट हा सामान्य माणसाचा अधिकार आहे आणि ती चोरी करण्याचं काम भाजपचं लोक हे मोठं पाप करत आहे आणि ही चोरी आम्ही लोकांच्या लक्षात आणून दिल्याशिवाय राहणार नाही. भारताच्या लोकशाहीला धोका म्हणजे मत चोरी. भाजप आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दोघं पार्टनरशिप करून लोकांची मत चोरी करताय आणि लोकशाहीची हत्या करताय.
जनतेचा मत चोरी म्हणजे संविधानाचा अपमान. आम्ही युवक काँग्रेस आज इकडे उतरली आहे. आम्ही हे चोरी थांबू. आम्हाला कितीही तीव्र आंदोलन करायला लागेल, आम्ही करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. देखिए सर, ये बहुत बड़ा अचीवमेंट हमें मिला है राहुल जी के आह्वान पे. जो राहुल जी ने मुहिम चालू की है वोट चोर गद्दी छोड़ वाली, सुप्रीम कोर्ट का आज ही ऑर्डर आया है कि आधार कार्ड को आप लिंक करेंगे वोट डिलीट करने के पहले. तो ये बहुत बड़ा अचीवमेंट है जो हमारे नेता लीडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधी जी द्वारा चलाया गया था. और यहाँ पर उपस्थित हमारे साथ जिला अध्यक्ष, महिला कांग्रेस जी की अध्यक्ष, मेरा भाई जसप्रीत, सब यहाँ पे यूथ कांग्रेस सब मिलके वोट चोरी के खिलाफ मुहिम चला रही है. क्योंकि वोट चोरी सिर्फ ये हमारा राइट है, ये आप खिलवाड़ नहीं कर सकते हो संविधान के साथ. तो ये हिटलरबाजी तो नहीं चलेगी. वोट चोर और नौकरी चोर दोनों को गद्दी छोड़नी पड़ेगी. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.